यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। अजितदादांची आज तारेवरची कसरत, बजेटमधून काय मिळणार सोलापूरला। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। महाराष्ट्र सरकारचे सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे बजेट अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता मांडणार आहेत। राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा वाढलेला डोंगर, प्रचंड मोठा प्रशासकीय खर्च, विविध प्रकारची मोठ्या प्रमाणावर रखडलेली देणी अशा स्थितीमध्ये अजित पवार महाराष्ट्राला काय नवं देणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे। पीडब्ल्यूडी, जलसिंचन, मुख्यमंत्री सडक योजना या विषयांवर कोणते ठोस निर्णय होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून सोलापुरातील उद्योग वाढीसाठी तसेच पाणी पुरवठ्यासाठी आणि अर्धवट रखडलेल्या सिंचन योजनांसाठी किती निधी मिळतो याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे। त्यामुळे अजित पवार आज आपल्या कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प मांडत असून राजकीय दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्याचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे। सोलापूर जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या जिल्हा वार्षिक आराखड्यात आणखी किती वाढीव निधी दिला जाणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे। टीम इंडियाने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 विकेट्सने केला पराभव। सोलापुरात रात्री 12 वाजेपर्यंत झाला जल्लोष। केंद्रीय अर्थसंकल्पाचा उत्तरार्ध उद्यापासून सुरू होणार। वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे संसदेत गोंधळ होण्याची शक्यता। गेल्या 2 दिवसांपासून सोलापुरातील नॉर्थ कोर्ट मैदानाच्या प्रशालेवर सुरू असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटांनी बनवलेल्या वस्तू आणि प्रदर्शन विक्रीचा आज होणार समारोप। हैदराबादमध्ये पार पडलेल्या पद्मशाली समाजाच्या अधिवेशनात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोलापुरातील मार्कंडेय भवनासाठी जाहीर केला 1 कोटींचा निधी। अध्यक्ष सुरेश फलमारी यांची माहिती। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बुधवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील विधानभवनावर 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा काढण्यात येणार मोर्चा। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 2। आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट, सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले। चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया। साइटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर। आजच संपर्क साधा 70 66 94 25 70। अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पार केला 500 कोटी रुपयांचा गल्ला। आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, देगावमधील मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सुमारे 350 कोटी रुपयांचा प्रकल्प BOT तत्वावर उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश। अमर पाटील यांनी राजीनामा देऊन एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे सोलापूरच्या उद्धव ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी संतोष पाटील यांची निवड। हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर ताशी 110 किलोमीटर वेगाने धावणार 31 मार्च पासून हायड्रोजन पॉवर ट्रेन। गंगोत्री यमुनोत्री धामची द्वारे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजे 30 एप्रिलला उघडली जाणार, तर केदारनाथ धामचे द्वार 10 मेला आणि बद्रीनाथचे द्वार 12 मे रोजी उघडले जाणार। योगगुरु रामदेव बाबा म्हणाले, औरंगजेब आमचा आदर्श असूच शकत नाही। बाबर, अकबर, औरंगजेबाच्या कबरी काढून टाका। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये भीषण अपघात, उसाचा ट्रक उलटून 4 ठार तर 13 जण जखमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे, बालाजी तांदळेसह 10 जणांना सह आरोपी करा, अंजली दमानिया यांची मागणी।
रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी, म्हणाले माझी कोणावरही नाराजी नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा करत शिवसेनेत प्रवेश करणार. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01. रोहित शर्माने निवृत्तीच्या प्रश्नाला दिला पूर्णविराम, म्हणाला वनडे मधून इतक्यात निवृत्त होत नाहीये, जे चालले आहे ते चालूच राहील. मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याप्रकरणी लई भारी युट्यूब चॅनेलचा पत्रकार तुषार खरातला अटक. मस्क यांची युक्रेनमध्ये इंटरनेट बंद करण्याची धमकी, म्हणाले ही प्रणाली बंद झाली तर संपूर्ण डिफेन्स लाईन कोसळेल. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश यांच्या घरावर ईडीचा छापा, मुलगा चैतन्यच्या ठिकाणांसह 14 ठिकाणी छापे, भिलाईमध्ये कागदपत्रांची तपासणी. जम्मू काश्मीरमध्ये पुढील 5 दिवस बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता, तर राजस्थानमध्ये दिवसाचे तापमान 40 अंशांच्या वर. Kia, movement that inspires. उपराष्ट्रपती जयदीप धनखड एम्स रुग्णालयामध्ये दाखल, अस्वस्थता आणि छातीत दुखत असल्याने केले भरती. पंतप्रधान मोदी भेटण्यासाठी पोहोचले. उद्धव ठाकरे म्हणाले फडणवीसांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवावे. भाजप फेक नरेटिव्ह पसरवतो, त्यांनी आमची बरोबरी करून दाखवावी. उत्तर प्रदेशातील बस्तीमध्ये कारची कंटेनरशी टक्कर, होळी साजरी करण्यासाठी निघालेल्या 5 जणांचा जागीच मृत्यू. महायुती सरकार निर्लज्ज प्रवृत्तीचे, महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार अपयशी, हे गुलाबराव पाटलांनी केले मान्य. रोहिणी खडसे यांची टीका. अभिनेता शाहरुख खानने 13 वर्ष जुना टॅक्स खटला जिंकला. टॅक्स न्यायाधिकरणाने पुनर्मूल्यांकन प्रक्रियेचा आदेश केला रद्द. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.